भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान जागर समितीच्या वतीने सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी दादर अशी संविधान जागर यात्रा दिनांक 9 ऑगस्ट 2024 ते 8 सप्टेंबर 2024 रोजी निघणार असल्याची माहिती ॲडव्होकेट वाल्मिक तात्या निकाळजे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। या यात्रेविषयी अधिक माहिती देण्यात आली। या यात्रेमध्ये संविधान जागर समिती महाराष्ट्र व शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या राष्ट्रीय विचाराचे 250 पक्ष संघटना मंडळे व संस्था यांचा समावेश आहे। या यात्रेच्या संदर्भात अधिक माहिती देताना निकाळजी काय म्हणाले पाहूया। आणि संविधान जागर यात्रा याचा उद्देश जो आहे तो उद्देश म्हणजे या ठिकाणी 2002 पासून जेव्हा जेव्हा गैर काँग्रेसी सरकार येतं त्या वेळेला या देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या अफवा गैरसमज असे पसरवले जातात आणि हे सरकार कुचकामी आहे, हे सरकार संविधानच बदलणार आहे, हे सरकार हुकुमशाही आणणार आहे, हे सरकार मनुस्मृतीच राज्य आणणार आहे, अशा आणि आरक्षण संपवणार आहे, अशा अनेक प्रकारच्या चुकीच्या गैरसमज। आता माणसाचा शत्रू हा म्हणजे फार मोठा गैरसमज असतो। गैरसमज झाला आणि ही माउथ पब्लिसिटी जी आहे ती जर झाली तर मग एकाकडून दुसऱ्याकडून हजारोकडून लाखोकडे जातं आणि मग हे जे अंडर करंट असतो तो अंडर करंट असा पोहोचतो की मग त्यामुळे समाजामध्ये अतिशय म्हणजे भयंकर अशा प्रकारचं वातावरण तयार होतं। तर हे वातावरण निर्माण करण्याचं काम गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी 2002 ला तर झालंच, पण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अशा प्रकारचं जे वातावरण आहे समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचं, समाजामध्ये तिरस्कार निर्माण करण्याचं, समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं आणि मोठं विष कालवण्याचं समाजामध्ये हे जे काम आहे हे मोठ्या प्रमाणात झालं। आणि त्यामुळं दोन वर्गामध्ये एकतर फुलेशाहू आंबेडकरी वर्ग इथं आहे राष्ट्रवादी, कट्टर राष्ट्रवादी असं का म्हणतो? कारण कट्टर राष्ट्रवादी याच्यासाठी की कितीही अनन्वित अत्याचार झाले, दलित आदिवासी भटकतात, परंतु त्याचा एकही माणूस आतापर्यंत गेल्या 70 वर्षामध्ये म्हटला नाही की मला हा देश नको आहे किंवा मला या देशात राहायचं नाही। या देशावर तरी देखील कट्टर कितीही अत्याचार झाले तरी हा समाज कधी म्हटला नाही की आम्हाला। या पत्रकार परिषदेला राजेंद्र गायकवाड, नितीन मोरे, स्नेहाताई भालेराव, राजू माने, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे आदींसह मान्यवर उपस्थित होते।